भंडारा लोकसभेचे खासदार प्रशांत पडोळेंच्या कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात खासदार पडोळे थोडक्यात बचावले तर खरे, पण निर्माण झालं ते शंकांचं जाळं। या अपघात प्रकरणात नेमकं काय घडलं पाहूयात यासंबंधीचा हा विशेष वृत्तांत। कोण उठलं खासदार पडोळेंच्या जीवावर? त्याच मार्गावर दुसऱ्यांदा ट्रकची धडक। 2 दिवसांपूर्वीच आगीतून बचावले, सोमवारी पुन्हा अपघात। खासदार पडोळेंचा अपघात की घातपात? तुम्ही चक्काचूर झालेल्या या अपघातग्रस्त गाडीचे फोटो पाहू शकता। हा अपघात भंडारा गोंदिया लोकसभेचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा आहे। सोमवारी सकाळी भंडारा येथून नागपूर विमानतळावर जाताना हा भीषण अपघात घडला। आता अपघात हा अपघातानंच होतो असं समजू शकतो, मात्र यात घातपाताची शक्यता खासदार प्रशांत पडोळेंनी व्यक्त केल्यानं अनेक चर्चांना हवा मिळाली आहे। हिवाळी अधिवेशनादरम्यान याच मार्गावर आणि ट्रकनंच आपल्या कारला धडक दिल्याची माहिती खासदार पडोळेंनी UCNशी बोलताना व्यक्त केली आहे। नेमकं घडलं मला सांगू शकाल का? काय नाही, ट्रकवाल्यानं मारलं आणि चालला गेला तो। अच्छा, आणि तुम्ही फेसबुक पोस्ट केली त्यात असं लिहिलं की याच रोडवर तिसऱ्यांदा अपघात झालाय, तर तुम्ही असं काही कट वगैरे असल्याची काही शक्यता? दुसऱ्यांदा हा याच्यापूर्वी पण झाला होता ना आपला, मागच्या अधिवेशन संपल्याच्या नंतर मी आलो होतो ही गाडी, बरोबर, तेव्हा झाला होता जे नागपूर रोडवरच। आणि दुसरा आहे तर काही असं कट वगैरे असं काही? आपण वारंवार आंदोलन अधिकाऱ्याला लिहितो, सिक्युरिटी पाहिजे, नाहीतर एस्कॉर्टची गाडी पाहिजे। गाडी असती तर कदाचित ऍक्सिडेंट झाला नसता। बरं, मग काही अशी शासनाकडे तुम्ही मागणी वगैरे करताय का आता एस्कॉर्ट वगैरे देण्यात यावं म्हणून? मागणी मागच केली होती आपण, मागणी केली होती तेव्हा काही सिक्युरिटी नव्हता। ओके, मागणी केल्यानंतर एक गार्ड भेटला फक्त। अधिकाऱ्यांनी त्या गोष्टीच्या बाब घेऊन दखल घेऊन द्यायला पाहिजे। बरोबर बरोबर बरोबर, कारण आम्ही नक्षलाईट एरियामध्ये जातो तिथं पण देत नाही ते स्वतः देत नाही। आणि माझा जरा 2 दिवसा पहिले सर्किट हाऊसला आग लागली होती, तिथंही मी फसलो होतो। अरे बापरे, कार्यकर्त्यांची बैठकीच्या संबंधाने। अच्छा, कधी मनामध्ये विचार झाला घातपात करता आणि आता हे एवढ्यावरच थांबलं नाही तर आपल्याला मागून देखील सुरक्षा मिळत नाही अशी गंभीर तक्रार पडोळेंनी केली आहे। एस्कॉर्ट वाहन दिलं असतं तर हा अपघात झाला नसता असंही खासदार पडोळे म्हणाले। मागे जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा एक सुरक्षा गार्ड फक्त देण्यात आला। आज एस्कॉर्ट समोर राहिला असता, कारण की आम्ही दिवसभरातून 300 ते 500 किलोमीटर असं आमचं रनिंग असते, त्यामध्ये समोर समजा एस्कॉर्ट मिळालं असतं तर हे घटना टाळता आलं असतं। मी वारंवार सरकारला पत्र दिलेलं आहे का तुम्ही आमची सुरक्षा करा। आणि समजा हा घातपातचा संशय समजा खरा असेल तर माझ्या जीवाला येणाऱ्या काळामध्ये धोका असू शकतो। मी सरकारला मागणी करतो की आमची सुरक्षा तुम्ही करा साहेब, मी विनंती आहे। आणि आम्हाला काही कमी जास्त झाला तर याला सर्वस्वी जिम्मेदार असे सरकार आणि हा प्रशासन राहणार आहे। बरं, खासदार पडोळेंच्या मागची 7.5 अपघातापर्यंतच मर्यादित नाही, तर 4 दिवसांपूर्वी सर्किट हाऊसमध्ये लागलेल्या आगीत आपण फसलो होतो असंही खुद्द खासदार महोदयांनी सांगितलं आहे। संसदेत सुरू असलेल्या अधिवेशनासाठी खासदार पडोळे भंडाऱ्याहून नागपूर विमानतळाकडे जात असताना ही घटना घडली। नेमकं काय घडलं पाहूयात। आज भंडाऱ्यावरून दिल्लीला अधिवेशनला येण्याकरता निघलो असता नागपूरपूर्वी हल्दीरामच्या समोर आमच्या गाडीचा भीषण असा अपघात झाला। त्या अपघातामध्ये थोडक्यामध्ये थोडक्यात वाचलो। यापूर्वी सुद्धा मागच्या विंटर अधिवेशनामध्ये दिल्लीवरून नागपूरला आलो असता नागपूरमध्येच तिथे सुद्धा हायवेनी भीषणाचा अपघात झाला होता, त्यात सुद्धा देवेच्या कृपेनं मी वाचलो। 4 दिवसापूर्वी सर्किट हाऊसला आग लागली होती, अर्धा मिनिटही मी बाहेर निघायला उशीर केला असता तर तिथं सुद्धा एक अपघात झाला असता, मोठी अशी हानी झाली असती। पण लोकांच्या आशीर्वादानं, माता राणीच्या कृपानं मला काही झालं नाही। या संपूर्ण प्रकरणात UCN न्यूजनं काही सवाल उपस्थित केले आहेत। पाहूयात, खासदार पडोळेंचा अपघात की घातपात? पहिल्यांदा अपघात झाला तरी सुरक्षा का नाही?
पहिल्या अपघातावेळी घातपाताची शक्यता बळावल्यानंतरही एस्कॉर्ट वाहन का नाही? पडोळेंच्या दाव्यानुसार नक्षलग्रस्त भागात जातानाही सुरक्षा का नाही? दुसऱ्यांदा अपघात झाल्यानंतर प्रशासन सुरक्षा पुरवणार का? लोकसभा सदस्य खासदार प्रशांत पडोळे यांचा सोमवारी सकाळी नागपूर भंडारा मार्गावर भीषण अपघात झाला आणि सुदैवानं यात ते थोडक्यात बचावले. मात्र या अपघाताबाबत त्यांनी केलेल्या दाव्यांवर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. याआधी देखील त्यांचा अपघात झाला होता, तेही त्याच मार्गावर आणि त्याच पद्धतीनं. त्यामुळे त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहे. पहिल्यांदा जेव्हा अपघात झाला तेव्हा त्यांनी सुरक्षेची मागणी केली होती. मात्र सुरक्षेच्या नावावर आपल्याला केवळ एकच सुरक्षा रक्षक देण्यात आला असाही आरोप त्यांनी केला आहे. आता त्यांनी केलेल्या गंभीर प्रश्नाची उत्तरं मिळतील का आणि खासदार प्रशांत पडोळे यांना उच्चस्तरीय सुरक्षा देण्यात येईल का हे पाहण्यासारखं राहील. मात्र एवढा मोठा भीषण अपघात होऊन देखील त्यांनी सोमवारी दिल्ली गाठली आणि संसदेत सहभाग घेतला, हे कौतुकास्पद आहे. कॅमेरा पर्सन व्यंकटेश नायडूसह भंडारा जिल्हा प्रतिनिधी हरीश मोडघरे यांच्यासह राहुल जोशी, USN न्यूज, नागपूर.